नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील चतुर्थः पाठः अमूल्यम कमलम या धड्याचा भाषाभ्यास बघूया. या आधीच्या एका व्हिडिओमध्ये हा धडा आपण समजावून घेतलेला होता आणि आजच्या भागामध्ये आपण याचा भाषाभ्यास बघूया. भाषाभ्यासः त्यामध्ये प्रश्न पहिला, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न, सुदासः कः आसीत. म्हणजे सुदास कोण होता. तर आपल्याला माहिती आहे तो एक उद्यानपाल म्हणजेच एक माळी होता. म्हणून उत्तर लिहायचं सुदासः उद्यानपालः आसीत. सुदास कोण होता. उद्यानपाल होता. पुढे पद्मम कदा व्यकसत. म्हणजे पद्म म्हणजे कमळ. तर कमळ केव्हा उमललं. तर पद्मम शिशिर ऋतौ व्यकसत. म्हणजे जेव्हा शिशिर ऋतू होता तेव्हा ते कमळ उमललं होतं. पुढे पद्मम कीदृशम. ते कमळ कशाप्रमाणे होतं. तर पद्मम व्योमनी व बालसूर्यबिंबम. म्हणजे आकाशातल्या त्या बालसूर्यबिंबाप्रमाणे ते कमळ होतं. पुढचा प्रश्न, पद्मम विक्रेतुम सुदासः कुत्र स्थितः. म्हणजे ते कमळ विकण्यासाठी म्हणून सुदास कुठे थांबला होता. तर आपल्याला माहिती आहे तो कुठे थांबला होता. राजवाड्याच्या समोर. म्हणून पद्मम विक्रेतुम सुदासः राजसद्मनः पुरतः स्थितः. राजवाड्याच्या समोर थांबला होता. श्रेष्ठी कमलार्थम कियत मूल्यम दातुमिच्छति. म्हणजे श्रेष्ठी धनवान श्रेष्ठी त्या कमळासाठी किती मूल्य देऊ इच्छित होते. तर श्रेष्ठी कमलार्थम 10 सुवर्ण नाणकानी दातुमिच्छति. 10 सुवर्ण नाणकानी म्हणजे 10 सोन्याची नाणे देऊ इच्छित होता. महात्मा कुत्र उपविष्टः आसीत. महात्मा म्हणजे ते गौतम बुद्ध कुठे बसलेले होते. तर आपल्याला माहिती आहे उद्यानामध्ये एका वडाच्या झाडाच्या खाली एका दगडावर ते बसलेले होते. म्हणून महात्मा उद्याने वटवृक्षस्य अधस्तात. अधस्तात म्हणजे खाली. एकस्मिन अश्मखंडे एका दगडावर उपविष्टः आसीत. पुढे प्रश्न दुसरा, माध्यम भाषा उत्तरत. म्हणजे आपल्याला मराठीत उत्तर लिहायचं आहे माध्यम भाषेत. त्यातलं पहिलं, सुदासः किमर्थम कमलम विक्रेतुम न इच्छति. म्हणजे सुदास कशासाठी ते कमळ विकू इच्छित नव्हता. तर त्याचं उत्तर बघूया. अमूल्यम कमलम या पाठात सुदासाला कमळ विकून पैसे मिळवायचे होते. म्हणून तर तो राजवाड्याच्या पुढे किंवा राजवाड्याच्या समोर कमळ घेऊन थांबला होता. त्याच रस्त्याने येणाऱ्या एका व्यापाराने भगवान सुगत त्या नगरात आल्याचे व त्यांच्या पूजेसाठी आपल्याला कमळ हवे असल्याचे सांगितले. सोन्याचे एक नाणे एवढ्या किमतीला कमळ विकायला सुदास तयार होता. पण तेवढ्यात दुसरे एक श्रीमंत गृहस्थ तिथे आले. त्याने देखील भगवान सुगतांच्या पूजेसाठी कमळ हवे असल्याचे सांगितले आणि 10 सोन्याची नाणी त्या कमळाची किंमत म्हणून देऊ केली. तेव्हा पहिल्याने एकदम 100 सोन्याची नाणी देण्याची तयारी दाखवली. त्या दोघांचा वादविवाद ऐकून सुदासाला वाटले, ज्या सुगत भगवानांना देण्यासाठी हे दोघे कमळ खरेदी करू इच्छित आहेत त्यांनाच आपण हे कमळ द्यावे. तेच याची सर्वात जास्त किंमत देतील. त्यामुळे आपण कमळ विकायचे नाही असे तो ठरवतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. आता दुसरा प्रश्न, सुदासः सुगत चरणाभ्याम कमलम किमर्थम समर्पितवान. म्हणजे सुदासने सुगतांच्या चरणांवर ते कमळ कशासाठी म्हणून समर्पित केलं. त्याचं उत्तर बघूया. अमूल्यम कमलम या गौतम बुद्धांच्या चरित्रातील प्रसंगावर आधारित कथेत सर्वात अधिक किंमत मिळेल या अपेक्षेने सुदास सुगतांच्या भेटीला गेला. उद्यानातील वडाच्या झाडाखाली एका खडकावर शांत बसलेल्या सुगतांच्या दर्शनाने सुदासाच्या मनात भक्तिभावना सागरासारखी उचंबळून आली.
कृपेचा वर्षाव करणाऱ्या दृष्टीने जेव्हा सुगतांनी त्याच्याकडे पाहिले आणि स्मितहास्य करीत तुझी काय इच्छा आहे असे त्याला विचारले, तेव्हा त्याच्या मनातली पैशांची इच्छा नाहीशी झाली होती. तेव्हा त्याने मला कृतार्थतेचा अनुभव मिळावा असे मागणे मागितले. सुगतांनी तथास्तु म्हटले, तेव्हा त्याने ते कमळ सुगतांच्या चरणांवर अर्पण केले. हे होतं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न तिसरा, कह कम वदती म्हणजे कोण कोणास म्हणाले ते बघूया. आता पहिलं वाक्य, भद्र भगवान सुगतः संप्रती एतस्मिन् नगरे वसती. हे कोण कोणाला म्हणालं तर सार्थवाह सुदासाला म्हणाले. म्हणून ते वाक्य लिहायचं, भद्र भगवान सुगतः संप्रती एतस्मिन् नगरे वसती. हे वाक्य लिहून मग एतद् वाक्यम सार्थवाह सुदासं वदती. हे वाक्य सार्थवाह सुदासाला म्हणाले. दुसरं वाक्य, अहम 10 सुवर्ण नाणकानी यच्छामी. मी 10 सोन्याची नाणे देऊ इच्छितो. हे पूर्ण लिहायचं, अहम 10 सुवर्ण नाणकानी यच्छामी एतद् वाक्यम श्रेष्ठी सुदासं वदती. पुढचं वाक्य, एष महाभागः एकं सुवर्ण नाणकम एतस्यार्थे दातुमिच्छति. हे वाक्य कोण कोणाला म्हणालंय? एष महाभागः एकं सुवर्ण नाणकम एतस्यार्थे दातुमिच्छति एतद् वाक्यम सुदासः श्रेष्ठीनं वदति. पुढचं, वत्स किमिच्छसि. हे कोण कोणाला म्हणालंय? ते भगवान सुगत सुदासाला म्हणालेत. म्हणून ते वाक्य लिहायचं, वत्स किमिच्छसि एतद् वाक्यम सुगतः सुदासं वदति. पुढे, नमो भगवते. हे वाक्य कोण कोणाला म्हणालंय तर सुदास सुगत भगवानांना म्हणालाय. म्हणून नमो भगवते एतद् वाक्यम सुदासः सुगतं वदति. आता प्रश्न चौथा, प्रश्न निर्माणम कुरुत. प्रश्न तयार करायचा आहे. पहिल्यांदा कुठलं वाक्य दिले ते बघूया. सुगत एवाधिकतमं मूल्यम मह्यम दद्यात. म्हणजे काय? ते भगवान सुगतच खरोखर मला या कमळाची जास्त किंमत देतील. कोणाला देतील? मला देतील. मह्यम दद्यात. जेव्हा देण्याची क्रिया असते तेव्हा आपण चतुर्थी विभक्ती वापरतो. मग मह्यम ही चतुर्थी आहे अस्मद सर्वनामाची. त्याप्रमाणे आपण किम सर्वनामाची सुद्धा चतुर्थीच घेणार आहोत, जी की आहे कस्मै. सुगत एवाधिकतमं मूल्यम कस्मै दद्यात आणि प्रश्नचिन्ह. पुढचं वाक्य, भगवतो वदनम धामना राजते स्म. धामना ही तृतीय विभक्ती आहे. म्हणून आपण किम सर्वनामाचं सुद्धा तृतीय विभक्ती घेणार आहे, केन. भगवतो वदनम केन राजते स्म आणि प्रश्नचिन्ह. प्रश्न 5वा, संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे. त्यातलं पहिलं, कश्चित उद्यानपालः. काय होईल विग्रह? कश्चित अधिक उद्यानपालः. पुढे, चरणयोरर्घ्यम चरणयोः अधिक अर्घ्यम. सोवदत सह अधिक अवदत. इत्यब्रवीत इति अधिक अब्रवीत. प्रश्न 6वा, समानार्थक शब्दान लिखत. समानार्थी शब्द लिहायचे. तडागः म्हणजे सरह किंवा सरोवरः. नीरजम कमलम म्हणजे कमळ. सार्थवाहः वणिक म्हणजे व्यापारी. अर्णवः सागरः रत्नाकरः किंवा समुद्रः. धनवान धनिकः. प्रश्न 7वा, विरुद्धार्थक शब्दान लिखत. विरुद्धार्थी शब्द लिहायचे. पहिलं, विपुलम म्हणजे भरपूर. विरुद्धार्थी काय येईल? अल्पम म्हणजे कमी. बहुमूल्यम विरुद्धार्थी येईल अल्पमूल्यम. क्रेतुम विक्रेतुम. पुढचा प्रश्न, मेलनम कुरुत.
काय करायचंय, विशेषणम आणि विशेष्य यांच्या जोड्या लावायच्यात. विपुलम काय येईल, धनम. श्रीमान सार्थवाहः. अनल्पेन धामना. निरीच्छः सुदासः. धनवान श्रेष्ठी. अधिकतमं मूल्यम. प्रसादवर्षिभ्यां लोचनाभ्यां. आणि हस्तस्थम नीरजम. पुढचा प्रश्न 9. अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. काय करायचं आपल्याला, अमरकोशातला समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहायचंय. वाक्य बघा, नूनम सह सुगतः एव अधिकतमं मूल्यम दद्यात. तर या वाक्यामध्ये सुगतः या शब्दाला अंडरलाईन केले. सुगतः म्हणजेच काय, भगवान बुद्ध. मग त्यांच्यासाठी समानार्थी शब्द बुद्धः किंवा सर्वज्ञः किंवा तथागतः. सुगतः म्हणजेच भगवान बुद्ध. मग बुद्धः किंवा इथे सर्वज्ञः विसर्ग पाहिजे तर सर्वज्ञः. तथागतः यापैकी एक शब्द तुम्ही लिहू शकता. नूनम सह बुद्धः एव अधिकतमं मूल्यम दद्यात. पुढचं वाक्य, तडागे शिशिर ऋतौ एकम पद्मम व्यकसत. आता पद्मम याला अंडरलाईन केले. पद्म म्हणजेच कमळ. मग तडागे शिशिर ऋतौ एकम कमलम किंवा नीरजम व्यकसत. पुढे विपुलम धनम प्राप्नुयाम. धनम म्हणजेच काय, वित्तम किंवा द्रव्यम. म्हणून विपुलम वित्तम किंवा द्रव्यम प्राप्नुयाम. प्रश्न 10. सूचनानुसारम कृती कुरुत. काय करायचं, सूचनेनुसार कृती करायची. पहिलं वाक्य, तयोः विवादं श्रुत्वा सुदासो व्यमृशत. आता यामधलं काय करायचंय, पूर्वकालवाचकत्वांतव्ययम निष्कासयत. पूर्वकालवाचकत्वांतव्य आपल्याला काढायचंय. त्याच्या आधी त्वांतव्य कोणतं आहे, श्रुत्वा हे त्वांतव्य आहे. मग काय करावं लागेल, व्यमृशत प्रमाणे श्रुत्वामधल्या मूळ धातूचं म्हणजे श्रूचं रूप करावं लागेल आणि च आपल्याला लिहावं लागेल वाक्य जोडण्यासाठी. मग व्यमृशत हा कोणता लकार आहे ते आधी कळलं पाहिजे. तर व्यमृशत हा लंग लकार आहे. लंग लकार प्रथम पुरुष एकवचन आहे. मग तसंच श्रू धातूचं लंग लकार प्रथम पुरुष एकवचन होईल अशृणोत. अशृणोत. म्हणून जर समजा आपण सुदास पहिल्यांदा घेतलं वाक्यात, तर सुदासः तयोः विवादम अशृणोत व्यमृशत. च ॲड करायचा. श्रुत्वा काढून टाकायचं, त्याच्याऐवजी अशृणोत लिहायचं. सुदासः पहिल्यांदाच घेतलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. म्हणून मी इथे किंवा लिहिलंय. किंवा जसं वाक्य आहे तसं, तयोः विवादम अशृणोत, श्रुत्वाच्या ऐवजी अशृणोत, सुदासो व्यमृशत च. असं सोपं वाटत असेल तर तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. पुढचं, त्वम किमिच्छसी त्वम स्थाने भवान इति योजयत. काय करायचंय, त्वम ऐवजी भवान वापरायचंय. तर आपल्याला माहिती आहे त्वम कोणता पुरुष आहे, तर त्वम हा मध्यम पुरुषी कर्ता आहे. त्याच्यामुळे इच्छसी मध्ये सुद्धा सी प्रत्यय मध्यम पुरुष एकवचनाचा लागलेला आहे. जेव्हा आपण भवान हा कर्ता वापरू, भवान हा कर्ता प्रथम पुरुषी आहे. म्हणून भवान किम इच्छ ती येईल. कारण की का, ती प्रत्यय कशाचा लावला, प्रथम पुरुष एकवचनाचा लावला. भवान किम इच्छती असं वाक्य होईल. पुढचं, मे आत्मा कृतार्थताम लभताम. आणि कंसात काय म्हटलंय, लंग लकारे वाक्यम परिवर्तयत. लंग लकार म्हणजेच कोणता लकार, तर प्रथम भूतकाळ. भूतकाळात आपल्याला वाक्य करायचंय. पण आधी हे बघूया की लभताम हा कोणता लकार आहे, तर लभताम हा लोट लकार आहे. लोट लकार. आणि लभ
हा जो धातू आहे हा आत्मनेपदी धातू आहे, त्याच्यामुळे लोट लकार प्रथम पुरुष एकवचन ताम प्रत्यय लागून लभताम हे रूप झालंय. आता आपल्याला कोणता लकार करायला सांगितलाय? लंग लकार. मग लंग लकाराचं सुद्धा काय करावं लागेल? आत्मनेपदाचा प्रथम पुरुष एकवचनाचा प्रत्यय आहे त लावून रूप करावं लागेल. आणि लंग लकाराला आपण आधी जोडत असतो म्हणून ते रूप होणार आहे अलभत. अलभत म्हणून पूर्ण वाक्य होईल मे आत्मा कृतार्थताम अलभत. पुढे शिशिर ऋतौ पद्मम व्यकसत. कंसात लिहिलंय बहुवचने लिखत. काय करायचं आपल्याला? वाक्य बहुवचनात लिहायचंय. आता शिशिर ऋतौ तर तसंच राहील. पद्मम हे वनम प्रमाणे आहे एकवचन. बहुवचन काय होईल मग पद्ममचं? जसं की वनम वने वनानी. वनानी जसं होतं त्याच्याप्रमाणे पद्मानी. आणि व्यकसतचं काय होईल? व्यकसन. कारण की व्यकसत लंग लकार प्रथम पुरुष एकवचन हलंत त हा प्रत्यय लावून झालाय आणि त्याचंच बहुवचन काय आहे? तत्ताम अन. अन हा प्रत्यय लागून व्यकसन असं रूप होईल. पुढचं सुदासह सुगतचरणाभ्याम कमलम समर्पितवान. काय सांगितलंय? वाच्य परिवर्तनम कुरुत. वाच्य परिवर्तन करायचंय म्हणजे वचन बदलायचंय का? तर नाही. वाच्य परिवर्तन म्हणजे आपल्याला प्रयोग बदलायचा आहे. जर कर्तरी प्रयोग असेल तर कर्मणी करायचा, कर्मणी असेल तर कर्तरी करायचा. आता बघूया हे वाक्य कर्तरी आहे की कर्मणी आहे. बघा वाक्यातला कर्ता कोण आहे? सुदासह. आणि सुदासह देवह सारखं प्रथमेत आहे. सुगतचरणाभ्याम ठीक आहे. पुढे बघा कमलम हे कर्म आहे. मग कमलम कोणत्या विभक्तीत आहे इथे? द्वितीया. आणि सुदासह कर्त्याप्रमाणे इथे समर्पितवान हे क्रियापद झालंय. म्हणजे 1 2 1 121 रचना आहे. म्हणजे हा कोणता प्रयोग असेल? कर्तरी प्रयोग असणार आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे आता? कर्मणी प्रयोग करायचा आहे. कर्मणी प्रयोगाची रचना कशी असते? 3 1 1 म्हणजे काय? कर्ता तृतीयेत, कर्म प्रथमेत आणि क्रियापद कर्माप्रमाणे. आपला हा जो कर्तरी प्रयोगामध्ये प्रथमेत होता कर्ता तो आता तृतीयेत करायचा आहे. तो काय होईल? सुदासेन. देवेन सारखं सुदासेन. सुगतचरणाभ्याम तसंच राहील. कमलम इथे द्वितीयेत आहे, आपल्याला इथे प्रथमेत करायचं आहे. पण कमलम हे कोणाप्रमाणे आहे? वनम प्रमाणे. वनम वने वनानी प्रथमा, वनम वने वनानी द्वितीया. प्रथमा द्वितीया सारखीच आहे, त्याच्यामुळे इथे प्रथमेत सुद्धा कमलमच राहील. मात्र इथे सुदासह होतं म्हणून समर्पितवान झालं होतं. आता कारण की इथे कर्तरी प्रयोग होता त्याच्यामुळे कर्त्याप्रमाणे क्रियापद झालं होतं. आता आपल्याला कोणाप्रमाणे करायचंय क्रियापद? कर्माप्रमाणे क्रियापद करायचंय. म्हणून कमलम आहे म्हणून समर्पितम झालंय. म्हणून वाक्य काय झालं? सुदासेन सुगतचरणाभ्याम कमलम समर्पितम. पुढे अहम विपुलम धनम प्राप्नुयाम. आणि काय करायला सांगितलंय? लकारम लिखत. आपल्याला लकार लिहायला सांगितलंय त्यांनी. कोणता लकार आहे? प्राप्नुयाम तर विधिलिंग लकार आहे म्हणून आपण लिहिलं विधिलिंग लकारह. तर अशा प्रकारे आज आपण अमूल्यम कमलम या धड्याचा भाषा अभ्यास बघितलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.